नमस्ते. गरम मसाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत झटपट असे होणारे चिकनसोबत खाल्ले जाणारे वडे. आणि हो, हे नुसते चिकनसोबतच नाही, याच्यामध्ये तुम्ही जर मिरची, कोथिंबीर किंवा कांदा असं काही आणि काही भाज्या घालून जर वडे केलात तर तेही मसाला वडे खूप छान लागतात. तर आज आपण बनवणार आहोत साधे चिकनसोबत खाण्यासाठी म्हणून वडे. त्यासाठी मी इथे घेतले 1 वाटी मक्याचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडे 2 चमचे मेथी दाणे आणि 2 चमचे धने. मेथी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तेल घेतलं आहे आणि मीठ आणि पाणी. आता मी एक पातेलं ठेवलं आहे, पॅन ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी हे मेथी दाणे आणि धने भाजून घेणार आहे. मेथी तुम्ही कमीसुद्धा करू शकता. तुम्हाला जर थोडं कडू नको असेल तर तुम्ही मेथीचं प्रमाण कमी करू शकता. पण धने आणि मेथी मात्र छान भाजून घ्यायचे मंदाग्नीवर, अगदी त्याचा सुगंध आला पाहिजे, तर त्या पिठाला पण छान सुगंध येतो. तर मी आता हे व्यवस्थित असे भाजून घेते आहे. आता भाजून होत आहेत. आता मी ते मिक्सरमध्ये घेतले आहेत. मिक्सरमधून आपण याला वाटून घ्यायचं आहे. साधारण भरड राहिला तरी चालेल, जास्त जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही. आता माझं हे वाटून झालं आहे. आता मी मक्याचं पीठ घेतलं, गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये मी हे वाटून घेतलेलं मेथी दाणे आणि धण्याचं भरड घातलं आहे. आता आपल्याला मीठ घालायचं आहे. आता थोडं थोडं कोमट पाणी घ्यायचं, एकदम गरम नाही, एकदम थंड नाही. कोमट पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला हे पीठ मळायचं आहे. आता मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते. छान पीठ असं एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम घट्ट ठेवायचं नाही आणि एकदम सैलही ठेवायचं नाही, कारण ते थोडा वेळ ठेवणार आपण, त्यानंतर ते आणखी सॉफ्ट होतं. आता बघा, माझा पिठाचा गोळा मळून झालेला आहे. याला मी थोडंसं तेलाचा हात लावते आणि एकदा व्यवस्थित एकजीव मळून घेते छानपैकी. आणि आता हा गोळा मी असाच बघा किती नरम केला आहे तो. आता मी हा झाकून ठेवून देणार आहे. साधारण तुम्ही 10 ते 15 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं. आता 10-15 मिनटं झाली आहेत. मी गॅसवर तवा ठेवला आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. तेल तापलेलं आहे. आता बघा, पोळपाटावर मी एक प्लास्टिक घेतलं आहे. साधारण जाड प्लास्टिक घ्यायचं आपण, म्हणजे वडे थापायला बरे पडतात. त्याला तेल लावायचं, छान तेल लावून घ्यायचं आणि आपल्या अंगठ्याखालच्या भागाने, आता बघा मी करते त्याप्रमाणे तो वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे. बघा, अंगठ्याखालच्या भागाने त्याला गोल गोल करत जायचं आहे. आता आपला हा वडा झालेला आहे आणि तेलही तापलेलं आहे. तर आता मी हा वडा तेलामध्ये सोडते. बघा, तेल छान तापलेलं आहे, वडाही सोडलेला आहे. आता तो वडा थोडा थोडा जरासा काविळल्याने त्याला हलवायचा किंवा वरती जरासं तेल सोडायचं. जरासं साईडने दाबलं तरी तो वडा थोड्याने छान फुगतो. बघा, आता वडा कसा छान फुगला आहे आणि दोन्ही बाजूनी छान भाजला देखील आहे, तळला गेला आहे. आता हा मी काढते. तसाच अजून एक मी करून दाखवते. आता हा देखील वडा आपला झाला आहे. आता मी तेलामध्ये सोडते. छान, आता हा सुद्धा वडा आपला कसा छान फुलणार आहे. तुम्ही करून बघा, खूपच छान होतात आणि यामध्ये काही जास्त सामान देखील लागत नाही. झटपट होणारे असे हे वडे आहेत. चिकनबरोबर खायला खूप छान लागतात. आणि मसाला वडे जर तुम्ही केलात तर तेही चहाबरोबर अतिशय सुंदर लागतात. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसे झाले आहेत ते. तर आता अशा प्रकारे आपण सगळे वडे करून घ्यायचे, छान तळून घ्यायचे, तसेच कच्चे ठेवायचे नाही. अशा प्रकारे आता आपण हे सगळे वडे तळून घेत आहोत.
आता पहा का आपले सगळे वडे तळून झालेले आहेत. चला तर या बघू खायला गरम गरम वडे. चिकनबरोबर हे वडे नक्की करून बघा, खूप छान लागतात. माझं हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.